अवधूत चिंतन श्री देवदत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. वर दिलेल्या 2 रुद्राक्षापैकी एक रुद्राक्ष निवडायचं आहे आणि स्वामी तुम्हाला काय सांगत आहे हे जाणून घ्यायचं आहे. वर दिलेला पहिला रुद्राक्ष ज्यांनी निवडले आहे त्यांना स्वामी काय सांगतात हे आता बघूया. स्वामी सांगतात, बाळा, प्रेमळ बाळा, काळजी करू नकोस, असे रडू नकोस. आज आम्ही तुझ्या अंतःकरणात जे प्रश्न आहेत, तुझ्या मनात जे संभ्रम आहे, ज्याबद्दल तू सतत विचार करत आहेस, त्या सगळ्याचे उत्तर आम्ही तुला आज देणार आहोत. बाळा, तुझ्या मनात इतके वादळ असतानाही आम्ही इतके दिवस झाले शांत आहोत. तुझ्या ओठावर शांतता आहे. ज्याच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवाल तेच लोक तुमच्याशी खोटे वागेल. ज्याने तुमचा विश्वासाला तडा दिला त्यावेळेस तुम्ही विचारात पडला की खरे काय आहे, कोण बरोबर आहे, कोण चुकीचं आहे. या सर्व गोष्टींनी तुमच्या आयुष्यात खूप मोठे वादळ निर्माण झाले. तुमच्या पायाखालची जणू जमीन सरकली. बाळा, पण तू काळजी करू नकोस. लवकरच सर्व परिस्थिती स्पष्ट होणार आहेत. सर्व खरे तुझ्या डोळ्यासमोर उघडे होणार आहे. सत्य हे कधीच लपून राहत नाही. सृष्टीचा तो नेहमीच आहे. सत्याला समोर येण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण ते उगवतोच. जसा सूर्य मावळतो आणि अंधार पडतो, तसेच वाटतं की आता प्रकाश नाही, पण पाठ होते. अंधार कितीही गडद असो, त्याला टिकण्याची मर्यादा असते. अगदी तसे तुझ्या आयुष्यात चाललेली हे दुसरी परिस्थिती ही कायमची नाही. आज तुला काय करावं ते समजत नाही. लोक काहीतरी सांगतात आणि काहीतरी दाखवते. कोणी अफवा पसरवतात, पण तू अस्वस्थ होऊ नकोस. आम्ही तुझ्या मागे उभे आहोत. ज्याने चुकीचे केले आहे त्याचा खरा चेहरा उघडे होणारच आहे. बाळा, तुझ्या मनातील वेदना आम्हाला जाणवतात. तुम्ही रात्री झोपताना विचार करता की मी एवढे प्रामाणिक होतो, मग माझ्याबरोबरच असं का घडले. बाळा, तुझ्या डोळ्यातील पाणी आम्ही पाहतो, तुझ्या मनातील हुदका आम्ही ऐकतो. पण लक्षात ठेव, तुला जे सहन करायला लावले जात आहे ते व्यर्थ नाही. ही वेळ तुला सत्य ओळखायला शिकवत आहे. कोणी आपले आणि कोण परके हे समजण्यासाठी कधीकधी वेदनेचा धक्का हा घ्यावा लागतो. काळजी करू नको. काळ हा सर्वात मोठा साक्षीदार आहे. त्यामुळे तू काही करू नकोस. तू कोणावर आरोप करू नको. तू स्वतःहून काही उघड करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण ही वेळ सर्व काही उघड करणार. ज्याचे मन स्वच्छ आहे त्याला घाबरण्याचे कारण. ज्याचे मन दूषित आहे त्याला स्वतःचे ओझे उचलता येत नाही. लवकरच अशी वेळ येईल ज्याला तुम्ही प्रश्न विचारत होता तो स्वतःचं उत्तर देईल. ज्याने तुझ्याशी चुकीचे केले तो स्वतः आपल्या कर्माच्या जाळ्यात अडकलेला तू स्वतः पाशील. बाळा, तुझी शांतता हीच सर्वात मोठी तुझी ताकद आहे. आज तू शांत आहेस. तुझी ही शांतता कमकुवतपणाचे लक्षण नाही. तुझी ही शांतता म्हणजे आत्मविश्वास. तुझी ही शांतता म्हणजे तुझ्या आमच्यावरचा विश्वास आहे. तुम्ही आज शांत आहात कारण तुमचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला खात्री, तुमच्यावर ज्यांनी अन्याय केला त्यांना आम्ही नक्की शिक्षा करणार. बाळा, तुझा आमच्यावरचा हा विश्वास कधीच वाया जाणार नाही. तू काळजी करू नकोस. तुम्ही असे आतून खंबीर राहाल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला डळमळीत करू शकणार नाही. लोकांना वाटते जो शांत आहे तो घाबरलेला आहे, पण आम्ही सांगतो जो शांत आहे त्याच्या मागे स्वतः परमेश्वर उभा असतो. काळजी करू नकोस. त्याची खरी परिस्थिती ही तुझ्या समोर लवकरच येणार. बाळा, तुम्ही आम्हाला विचारता की स्वामी सत्य कसे मला कळणार, तर एक घटना या स्वतः बोलतील. काहीतरी असे घडेल, काही शब्द कुणाच्या तोंडून बाहेर पडतील किंवा एखादी परिस्थिती अशी वळण घेईल की तुला सर्व काही स्पष्ट दिसेल. तू काही करणार नाहीस, पण सत्य तुझ्या डोळ्यासमोर
उभे राहील. काळजी करू नकोस, तुम्ही एकटे नाही. तुझे प्रत्येक प्रयत्न आम्ही पाहत आहोत. तुझा प्रत्येक श्वास आमच्या कृपेने चालत आहे. जर आम्ही तुझ्यासोबत आहोत तर मग तुला कोणाची भीती? काळजी म्हणजे ही भविष्याची भीती असते. पण जेव्हा तुमचे भविष्य आमच्या हातात आहे तर मग काळजी कशाला? कोणतीच काळजी करू नकोस. तू फक्त तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव. तुझ्या नकारात्मक विचारांना तू थांबव. रोज आमचे नाव घे. शांत राहून स्वतःच्या कामावर तू लक्ष दे. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःचा मार्ग सोडत नाही तेव्हा इतराचा खोटेपणा आपोआप हा उघडा होतो. बाळा, तुझ्या डोळ्यासमोर आहे ते उद्या स्पष्ट होईल. आज जीव येत नाही, तो उद्या समाधानात बदलेल. आज जी शंका आहे ती उद्या खात्रीत बदलेल. तू फक्त धीर धर, तू फक्त विश्वास ठेव. तुझ्या डोळ्यासमोर लवकर त्याची खरी परिस्थिती येणार आहे. पण त्या क्षणी तू मनातून शिक, स्वामी तुम्ही खरेच माझ्यासोबत होता. बाळा, काळजी करू नकोस. तुझी आई नेहमी तुझ्या सोबतच आहे. सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार. विश्वास ठेव बाळा. तुझ्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आत्ता ज्यांनी 2 नंबरचा रुद्राक्ष निवडले आहे त्यांना स्वामी काय संदेश देतात हे जाणून घेऊया. स्वामी सांगतात, बाळा, आता तू फक्त परिस्थिती समजून घ्यायला तयार नाही तर आज मी दृष्टिकोनातूनही ते स्वीकार करायला तयार होत आहेस. जे दिसते तेच पूर्ण सत्य नसते बाळा. आज जे काही तुझ्या डोळ्यासमोर आहे ते अर्धवट आहे. कोणाच्या शब्दावर, कोणाचा वागण्यावर किंवा एखाद्या प्रसंगावरून तुम्ही संपूर्ण चित्र ठरवू शकत नाही. कधी कधी आम्ही परिस्थिती दुसरी ठेवतो, कारण जर सत्य लगेच उघडले तर तुझ्या मनाला ते सहज होणारे नसते. म्हणूनच आम्ही वेळ घेतो. तुम्हाला आधी त्याच्यासाठी आम्ही तयार करतो. तुमचे मन मजबूत करतो आणि जेव्हा तुम्ही आतून खंबीर होता तेव्हा सत्य आम्ही उघडं करतो. बाळांनो, कर्माचा हिशोब हा अचूक असतो. या सृष्टीत काही वाया जात नाही. प्रत्येक कृतीचा परिणाम असतो. ज्याने तुला दुःख दिले, ज्याने तुझा गैरफायदा घेतला, ज्याने तुझ्या मागे वाईट बोलले, ज्याच्या प्रत्येक कृतीचा हिशोब सुरू आहे. तुला काय करायचे नाही. तू बदला घेऊ नकोस. तू कटू शब्द बोलू नकोस. कर्माचा न्याय हा आमच्या देखरेखीत एकत्रित चालतो आणि जेव्हा तो परिणाम तुमच्या आयुष्यात प्रकट होईल तेव्हा तुला कळेल. न्याय उशीर होईल पण अचूक होईल. तू काळजी करू नकोस. फक्त विश्वास ठेव बाळा. तुझ्या आयुष्यातील एक नवीन वळण आहे. ही परिस्थिती फक्त कोणाचा चेहरा उघड करण्यासाठी नाही. ही वेळ तुझे आयुष्य एका नव्या वळणावर आणण्यासाठी आहेच. तुम्ही आता पूर्वीसारखे निरागस राहणार नाही, पण कठोरही होणार नाही. तुम्ही शहाणे व्हाल. तुमच्या जाणीवा वाढतील. लोकांवर अंधविश्वास ठेवण्याऐवजी तुम्ही विवेक वापरता आणि हीच खरी वाढ आहे. बाळा, जेव्हा सत्य समोर येईल त्या दिवशी तुझ्या मनात 2 भावना येतील. एक म्हणजे समाधान आणि दुसरं एक हलकेसे दुःख. समाधान यासाठी की तुम्ही चुकीचे नव्हता आणि दुःख यासाठी की ज्याच्यावर तुम्ही एवढा विश्वास ठेवला तो त्या विश्वासाच्या लायक नव्हता. पण लक्षात ठेव, तो क्षण तुझ्या मुक्तीचा असेल. त्यावेळेस तुम्ही मनातून मोकळे व्हाल. तुमच्या मनातील गोंधळ थांबेल. तुमच्या विचाराची साखळी तुटेल. मला तुझी खरी परीक्षा सत्य करण्याचे नाही तर तुझी परीक्षा आहे सत्य कळल्यावर तुम्ही कसे वागाल याची. त्यावेळेस तुम्ही सूड बाळगाल की शांतपणे पुढे निघून जाता. मला जर तो क्षमा करशील, जर तुझ्या मनात कोणतीही कटुता न ठेवता पुढे जाशील तर आम्ही तुझ्यावर आणखीन कृपाचा वर्षाव करून, कारण ज्याला माफ करता येतो तोच खरा बलवान असतो. बाळा, हा काळ तुझ्यासाठी थोडा कठीण आहे हे आम्ही जाणतो. त्यामुळे तू दररोज काही मिनिटे डोळे बंद करून आमचे नाव घे आणि म्हणत म्हण, स्वामी मला सत्य शिकण्याची ताकद द्या. त्यावेळेस तुम्हाला जाणवेल तुझ्या मनातील तणाव हा कमी होत आहे. तुझ्या श्वासात शांतता येत आहे. बाळा, काळजी करू नकोस. आम्ही तुझ्या प्रत्येक श्वासात आहोत. तुझ्या प्रत्येक विचारामध्ये आहोत. तुझ्या प्रत्येक निर्णयामध्ये आलो आहोत. बाळा, ज्या गोष्टीची तू
वाट पाहत आहेस ती आता दूर नाही घटना वेगाने घडत आहे. परिस्थिती वळण घेत आहे, सत्य उजळून येत आहे आणि जेव्हा ते तुझ्या डोळ्यासमोर उभे राहील तेव्हा तू घाबरणार नाही, तू कोसळणार नाहीस, तू शांत राहशील. कारण तुला कळेल की हे सर्व आमच्या नियोजनाचा एक भाग आहे. काळजी करू नकोस, तुझ्या डोळ्यासमोर लवकरच त्याची खरी परिस्थिती येणार आहे. तू फक्त विश्वास ठेव, धीर धर आणि स्वतःला सांभाळ. आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहोत. काळजी करू नकोस बाळा. तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला शेअर देखील विसरू नकोस. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली तर याचा आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असे स्वामीचे संदेश दररोज ऐकण्यासाठी भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेल. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ, तुमची सर्व स्वप्न लवकरच पूर्ण हो. आपल्या स्वामीचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना करतो. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.